गंडामध्ये पायामध्ये जर चिंध्याची दागिने असतील, गंडा दोरा ताईत असेल तर या ठिकाणी भिक्खू संघाला दान करत असताना आदरणीय सहभागी होणाऱ्या भिक्खू संघाचा आपण केशवपणाचा या ठिकाणी विधी सुरू झालेला आहे। त्याचबरोबर या दत्तवाडच्या तुम्हाला मी थोडंसं सांगते की आधीच्या काळामध्ये वर्णव्यवस्थेच्या अनुसार आपण अस्पृश्य गणले जात होतो। माहिती आहे ना सर्वांना, आपण अस्पृश्य गणले जात होतो। अस्पृश्य माणूस ओळखू यावा म्हणून आपल्याला काळे धागे बांधले जात होते, हाताला पायाला काळे धागे बांधण्यात येत होते। आज आपण अस्पृश्य राहिलोत का? बाबासाहेबांनी आपल्याला आता बौद्ध धर्म दिलेला आहे आणि आपण आता अस्पृश्य राहिलो नाही, म्हणून अस्पृश्यतेच्या ज्या ज्या ओळखी आहेत किंवा आपण त्याला निशाणी, हे काळे धागे दोरे हे सगळे आता काढून फेकणं गरजेचं आहे। म्हणून इथे आपण आता धम्माकडे वाटचाल करत आहोत। म्हणून सुरुवात ही खूपच छान झाली चिंध्यांचे दागिने काढण्याची। तुमच्याकडे कोणाकडे अजून असतील तर संघाला दान करा। पूर्णत्व प्राप्त करून देतो आणि त्या पौर्णिमेचा दिवस म्हणजेच पूर्ण चंद्र सर्व पृथ्वी तलावरती त्याची छाया पसरलेली असते, त्याचा प्रकाश पसरलेला असतो। असाच प्रकाश त्या ठिकाणी दानवाड आणि दत्तवाड मधील उपासकांच्या मध्ये त्यांच्या आई वडिलांनी त्यांना रुजवला, म्हणून या ठिकाणी धम्मसेवक आणि धम्मसेविका निर्माण झाल्या, धम्म उपासक आणि उपासिका निर्माण झाल्या आणि म्हणून या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन चांगल्या पद्धतीने होत आहे। आणि हे घडत असताना आई वडिलांच्या प्रती श्रद्धा ठेवून आई वडिलांना वंदन करण्यासाठी स्वतः माझा मुलगा आदरणीय शिलसागर पारमी धम्मकीर्ती त्या आईला वंदन करण्यासाठी वंदन गीत या ठिकाणी सादर करतात। शिलसागर धम्मकीर्ती यांना विनंती करतो त्यांनी धम्म मंचावरती यायचं। सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचे। आणि नंदन आहे पायी तुझ्या हे वंदन आहे, तूच माझी बालवाडी, तूच उंच माडी, तूच इथे संघटनेची चालविसी गाडी, जीवन तुझे हे चंदन आहे, आई तुझा मी नंदन आहे, पायी तुझा हे वंदन आहे, हेच वंदन मानवतेचे बंधन आहे, आई तुझा मी बंधन आहे, आई तुझा मी नंदन आहे, पायी तुझा हे आई तुझा मी नंदन आहे, पायी। स्वागताचे टाळ्यांचा गजर करायचा आहे। धन्यवाद पारमित धम्मकीर्ती सर। त्यानंतर बरोबर एक चांगलं जीवन जगत असताना आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा धम्म रुजावा यासाठी त्याने मी या ठिकाणी मुंडन करण्याचा संकल्प करत आहे। सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचा। आपण खूप माया करतो, केस जेव्हा पिकायला लागते त्यावेळेला आपल्याला वाटते अरे केस काय कामाचे नाही, आता कसं तर व्हायला आता कलप आणावा लावावा काय तर करावं, त्याला खरंच मेकअप करावा, मी तरुण दिसलं पाहिजे। अरे तरुण पण कुठं आहे, ते तर बदलणारच आहे। आज लहान असलेलं मूल तरुण होणार तर संघासाठी
कल्लाचा रामा. आदरणीय शिलसागर पारमित धम्मकीर्ती पुढे येतात. थोडाच वेळ या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होते. आता यानंतर खूप महत्वपूर्ण असा कार्यक्रम ज्या पंचवर्गीय भिक्खुनींचं या ठिकाणी केस मुंडन केलेलं आहे त्या यानंतर आदरणीय श्रीकेशन ढेपे साहेब तुळजापूरहून आले. त्यांचं मी 5 जणांचं हार्दिक स्वागत करतो. दानवाडचे 3, सांगलीचे 2 आणि तुळजापूरचे 1 असे पंचवर्गीय भिक्षू संघामधले 5 उपासकांनी आपल्या पुढे येत आहेत. त्यांना भिक्खुनी संघ मध्ये त्यांचं स्वागत करायचं. गायक म्हणून त्या पंचवर्गीय भिक्खूंचे गायक या ठिकाणी उपस्थित राहतील. आदरणीय प्राध्यापक अशोक उदयवानजी भटकर, आदरणीय आणि श्रीता धम्मकीर्ती यांचे गायक म्हणून आदरणीय शारदा काशीनाथ देवकुलप हे आदरणीय सुनीता यांचे माता पिता आणि आदरणीय सांची यांचे आजी आजोबा म्हणून या दोघांचे गायक आणि गायिका म्हणून हे दोघे उपस्थित राहतील. त्याला विनंती आहे आपण धम्ममंचावरती यायचे. त्याचबरोबर भगवान बुद्धांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्षू संघाचा, भारतीय संविधानाचा, पंचशील ध्वजाचा, भिक्खुनी संघाचा, या ठिकाणी धूप दीप सुगंधाने पुष्पार्पण करत आहेत.
संघं नमामि स्टॉप झाले नमामि संघं नमामि सर्वांनी हात जोडायचे की याचना होईल सुपतिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मया कृतं सब अपराधं कमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मया कृतं सब अपराधं कमतु मे भन्ते तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मया कृतं सब अपराधं कमतु मे भन्ते ओकासहं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयंपि ओकासहं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते तृतीयंपि ओकासहं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सर्वज्ञानी मानवांना आई वडिलांना शिक्षकांना श्रमणांना नमन करतो मी सर्वज्ञानी मानवांना आई वडिलांना शिक्षकांना श्रमणांना नमन करतो मी सर्वज्ञानी मानवांना आई वडिलांना शिक्षकांना श्रमणांना नमन करतो मी ज्ञानाला शरण जातो मी दुसऱ्यांदा चांगल्या मार्गाला शरण जातो मी दुसऱ्यांदा मैत्रीपूर्ण एकतेला शरण जातो मी तिसऱ्यांदा ज्ञानाला शरण जातो अहं बनते पब्बज्जं याचामि द्वितीयंपि अहं बनते पब्बज्जं याचामि तृतीयंपि अहं बनते पब्बज्जं याचामि सब दुःख निसरण निब्बाण सच्चीकरणत्याय इम तेतं कासावं गहेत्वा पप्पा जेत तंग
बनते अनुकंपं उपादाय द्वितीयंपि सब दुःख निसरण निब्बान सच्चीकरणताय तमं कासाव गहेत्वा वंदन करा 3 वेळा ज्यांना जसं म्हणतो तसं आता तुम्ही त्यांच्या मागे बसा त्यांच्या मागे बसा तुम्ही समोर या आता तुम्ही पुढे या ततियंपि अहं बनते निब्बान सच्चीकरणताय एतं कासाव दत्वा पब्बाजेत मग बनते अनुकंपं उपादाय द्वितीयंपि सब दुःख निसरण निब्बान सच्चीकरण हातावर ठेवा ठीक आहे खाली करा हा बोला पटिसंखाय येती मच्छर हवा धूप साप बिच्छू यांच्या आघातापासून स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे म्हणून मी हे म्हणते जी कासाय आमचे हे होणारे सामने अजून प्रवचित झाले नाही पण ते अजून प्रवचित झाले नाहीये तर सुशील त्यांना घ्यायतील त्यांना इथं सुशील देण्यात येईल आणि ते प्रवचित होतील आता इकडे या मागून द्या श्रीशरणेन सद्दी बबज्जा दशशील याचा मी अनुगम कत्वा शील मे बनते यमावदामि तां वदेतां नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स आमच्या सुनीता ताई त्यांनी प्रवचित त्या जीवन घेऊन प्रवचित झालेले आहेत त्यांचं सामनेरी नाव आहे सुबोधी सामनेरी सुबोधी मेरी सुबोधी शाम मेरी सुबोधी शाम मेरी सुबोधी साधु 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 आमची छोटी मेरी सुखी मेरी सुखीता आता आपले नाव सामनेरी नाव कमीत कमी जेव्हा पण साधु 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 मला तर समजतच नाही सगळ्यांना जय भीम नमो बुद्धाय.
विजय असो, विजय असो. कार्यक्रम संपलेला आहे. भिक्खुनी संघ भोजनासाठी